नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, मी आलोय कर्जतला आणि हे तुम्ही आता पाहताय की ती प्रति पंढरपूर आळंदी सारखी संपूर्ण अशी सुंदर अशी प्रतिकृती येथे कर्जतला उभारण्यात आलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला कर्जत स्टेशनला वेस्टला बाहेर पडावं लागेल आणि बाजारपेठेतून चालत तुम्ही 10 मिनिटाच्या अंतरावर या ठिकाणी पोहोचू शकता. तर चला तर आपण जाऊया की या ठिकाणी प्रति पंढरपूर कसं बसलंय हे आता आपण पाहूया. चला, याच दरवाजातून आता आपल्याला आतमध्ये जायचंय आणि आतमध्ये जाऊन जी मूर्ती पाहायला आता आपण विठुरायाची आलोय. प्रत्यक्ष दर्शन आपण या विठुरायाच्या मूर्तीचं घ्यायचंय. तर चला या माझ्यासोबत. इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्याला आपल्याला दीपस्तंभ दिसतो आणि संध्याकाळच्या वेळेला लाइटिंगने अतिशय उजळून निघालेला हा दीपस्तंभ असतो. संध्याकाळी खूप सुंदर प्रकारे इथे लाईट्सचं प्रज्वलन झालेलं पाहायला मिळतं आणि त्यामध्ये हा देखावा देखील अतिशय सुंदर दिसतो. पावसाळा असल्यामुळं खूप ढगाळ वातावरण आहे. ढग खूप दाटून आले आहेत आणि त्यामुळं व्हिडिओला ब्राईटनेस खूप कमी आहे. आता आपण पोचलोय. समोरच तुम्ही पाहताय विठुरायाची भव्य दिव्य अशी ही मूर्ती. हीच मूर्ती पाहायला खूप दिवसाचं मन करत होतं आणि आज आम्ही कर्जतला पोचलो त्यासाठी. आता तुम्ही पाहताय इथे खूप सारे लोक देखील आले दर्शनाला. मित्रांनो, विठुरायाची ही मूर्ती पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या. खूप दिवसांची असलेली इच्छा आज पूर्ण झाली. त्यामुळे विठुरायाचं दर्शन घेऊन धन्य झाल्यासारखं वाटतंय. हा संपूर्ण निसर्गरम्य परिसर आहे आणि बाजूलाच उल्हास नदी वाहते. पावसाळा असल्यामुळे काठोकाठ भरलेली ही नदी अशीच वाहत कल्याण डोंबिवली मार्गे वसईच्या खाडीला जाऊन मिळते. पाणी एकदम संत वाहतंय. याच उल्हास नदीच्या काठावर हे ठिकाण वसलेलं आहे. या ठिकाणाला नक्की भेट द्या. अतिशय सुंदर ठिकाण आहे. आषाढी एकादशीला या ठिकाणी प्रचंड भाविकांची गर्दी असते. दर दिवशी लोक या ठिकाणी भेट देतात आणि ही मूर्ती प्रत्यक्ष पाहताना देहभान हरपून जातं अशी ही मूर्ती आहे. मित्रांनो, या ठिकाणी खरोखर नक्की भेट द्या. की विठुराया प्रत्यक्ष आपल्याकडे पाहून हसतोय की काय असा भास होतो आपल्याला. एवढी सुंदर मूर्ती आहे. माझे बरेचसे मित्रमंडळी हे वारकरी संप्रदायाचे आहेत. त्यांना हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला वाटतं बरेचसे जण या ठिकाणी भेट द्यायला नक्कीच येतील. काही जणांना माहिती असेल, ज्या लोकांना माहिती नसेल त्यांनी मी म्हणतो विठुरायाला भेटायला तुम्ही या ठिकाणी जरी आलात तरी चालेल, कारण हे प्रत्यक्ष पंढरपूरच आहे असा आपल्याला भास होतो. अतिशय सुंदर असं म्हणजे मनाला वाटेल की हे खरोखर पंढरपूरच आहे. मी मूर्तीला पूर्ण प्रदक्षिणा घालून पाहिलं. खूप बरं वाटलं. पंढरपूरला आपण प्रदक्षिणा घालू शकत नाही, पण या ठिकाणी मात्र तुम्ही मूर्तीला पूर्ण प्रदक्षिणा घालू शकता. पाऊस असल्यामुळे उल्हास नदीचं पाणी वाढतंय आणि पुन्हा पाऊस येण्याची शक्यता दाट आहे. मला वाटतं थोड्याच वेळात परत पाऊस चालू होईल, कारण पूर्ण अंधार केलाय पावसानं आणि त्याच्यामुळं असं वाटून राहिलंय. आता नदीकडे पाहून पण थोडी भीती वाटते, कारण पाणी पूर्ण काठोकाठ आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या तोंडातून नकळत अभंग म्हणायला सुरुवात तुम्ही कराल किंवा विठुरायाची जी छान छान अशी गाणी आहेत ती तुमच्या ओठावर नक्कीच येतील. ही विठुरायाची मूर्ती पाहिल्यानंतर अशी मला पूर्ण खात्री आहे, कारण मला देखील इथे आल्यानंतर मोह आवरता आला नाही आणि मी देखील
काही अभंग इथे गुणगुणायला सुरुवात केली. मित्रांनो, विठुरायाला तुळशीचा हार हा सगळ्यात आवडता. त्याच्यामुळे इथे खूप मोठ्या प्रमाणावर तुळशी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, हे आता तुम्ही इथे पहा. मी देखील तुळशीची काही पानं अर्पण करून विठुरायाचं दर्शन घेतलं. मित्रांनो, पहा किती सुंदर मूर्ती आहे विठुरायाची. इथे आजूबाजूला खूप सुंदर अशी फुलझाडं लावलेली आहेत. त्याच्यावर फुलपाखरं पण छान छान इथे पाहायला मिळाली आम्हाला. मित्रांनो, यानंतर हा रोड समोर असाच पुढे जातो. पुढे गेल्यानंतर खूप सारे रिसॉर्ट्स आहेत. जिजाबाई उद्यान आहे आणि खूप चांगले असे स्पॉट आहेत ते पाहायला मिळतात. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. लिंबलोन करा सावयाला, लिंबलोन करा सावयाला, ओ लिंबलोन करा सावयाला, लिंबलोन करा सावयाला. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा. मला तर वाटतं आमचे वारकरी संप्रदायाचे जर सगळे मित्र इथे आले ना, तर मला वाटतं इथे भजनच करायला सुरुवात करतो. मी तर बराच वेळ इथे भजनच गातो. मला अतिशय आनंद झाला या ठिकाणी येऊन. पावसाळा असला तरी इथे यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही कर्जत स्टेशनला आलात की तिथून तुम्ही ऑटो पकडून पण येऊ शकता आणि या ठिकाणी भेट द्या. आषाढी एकादशीला या ठिकाणी खूप मोठा उत्सव असतो. खूप गर्दी पाहायला मिळेल त्या दिवशी आणि दर्शन घेताना देखील कठीण होऊन जातं. अशा वेळेला तुम्ही मधल्या जर वेळेला आलात तर तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे दर्शन घेता येतं आणि तुम्हाला खूप वेळ इथे नामस्मरण देखील करता येतं. तुम्ही भजन गाऊ शकता, तुम्ही अभंग म्हणू शकता. तर यासाठी अतिशय सुंदर असं हे विठुरायाचं ठिकाण. मित्रांनो, तुम्ही इथे वर्षाच्या 12 महिने केव्हाही येऊ शकता. इथे कोणत्याही प्रकारचं तिकीट नाही, काही नाही. तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्ही कार्यक्रम सादर करू शकता. इथे येऊन तुम्ही भजन करू शकता. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आणि खरोखर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर आनंद मिळेल. मी देखील विठुरायाचं दर्शन घेतलं आणि एवढी भव्य दिव्य मूर्ती पाहिल्यानंतर खरोखर चित्त हरपून जातं. विठुरायाच्या पायाला पण आपण हात पोचवू शकत नाही, एवढ्या उंचावर ही विठुरायाची मूर्ती आहे आणि संपूर्ण परिसरात कुठूनही तुम्ही पाहिलं तरी ही मूर्ती दिसते. अगदी या शहराच्या कोणत्याही परिसरात तुम्ही असाल जवळपास तरी, तर तिथून देखील तुम्हाला अगदी स्पष्टपणे अशी ही मूर्ती दिसते. पावसामध्ये इथे खूप अगदी सुंदर असा आपल्याला हा परिसर बघायला मिळतो. फुलपाखरं तुम्ही पाहताय या बागेमध्ये आहेत. उन्हाळ्यात नदीला पाणी कमी असतं, त्यामुळे नदीमध्ये जाता येतं. परंतु पावसाळ्यात मात्र नदीमध्ये जाणं खूप धोकादायक आहे.
नक्की या ठिकाणी भेट द्या. नयनरम्य असं हे ठिकाण, जे मुंबई ठाण्यापासून अगदी जवळच असं आहे. तुम्ही इथे केव्हाही भेट देऊ शकता आणि अतिशय शांत असं हे ठिकाण आहे. बाजूलाच हायवे देखील आहे, परंतु त्याचा काही त्रास नाही की तुम्ही केव्हाही तुमच्या गाड्या पार्किंग करायला बाहेर जागा देखील खूप मोठ्या प्रमाणात अशी उपलब्ध आहे. संपूर्ण परिसर हा पार्किंगसाठी आहे. तुम्ही या ठिकाणी आला, तुम्ही तुमची गाडी उभी करून तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे दर्शन करू शकता. आणि लहान मुलांना फिरायला देखील भरपूर अशी जागा आहे. फक्त नदीच्या काठी मुलांना घेऊन जाऊ नका, कारण नदीचं हे पात्र खूप खोल आहे खाली. तशी तटबंदी आहे, तरी पण त्याची काळजी घ्यावी. पावसाळ्यामध्ये इथून उतरताना देखील पाय स्लिप होण्याचा खूप शक्यता आहे, तर खाली उतरू नका शक्यतो. वरूनच नदी पाहू शकता. लहान मुलांना तर घेऊन खाली उतरूच नका, कारण आम्ही मूर्तीच्या इथून खाली पाहिलं तर खाली फार खूप खोल अंतर आहे. तर अशा प्रकारे कर्जतला इथे आल्यानंतर तुम्हाला हे सुंदर ठिकाण पाहता येईल. यापुढे रोडने गेल्यानंतर देखील पहिलं सांगितल्याप्रमाणे देखील खूप चांगली ठिकाणं देखील पुढे आहेत. खुश आहे. अगदी व्हिडिओ बनवताना नेहमी सोबत असतो माझ्या, आणि आम्ही ठरवलेलं होतं या ठिकाणी एकदा तरी यायचं आणि हा व्हिडिओ नक्की बघायचा, नक्की बनवायचा. आणि सगळ्यात पहिलं इथे अभिनव विद्यालय ठिकाणी मुलं क्लासवरून आली आणि आम्हाला पाहून त्यांना खरोखर खूप आनंद आला. रिक्वेस्ट केली त्या व्हिडिओमध्ये ते पण युट्यूबवर दिसणार. त्यांनी पण दर्शन घेतलं विठुरायाच्या चरणी. किती प्रामाणिक मुलं आहेत पहा. चला तर मित्रांनो, आता आम्ही निघूया, पण त्या अगोदर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा. येत्या आषाढी एकादशीला इथे नक्की येऊन भेट द्या, कारण विठ्ठलाची सुंदर प्रतिकृती इथे उभारलेली आहे, ती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा. सर्वांना शेअर करा, लाईक करा व्हिडिओला, आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.